शेतकऱ्यासाठी मोठी बातमी, 4,000 रुपये एकाच वेळी मिळणार, दोन्ही हप्ते पेंडिंग. सरकारकडे प्रस्ताव दाखल, मोठी अपडेट आली समोर. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुरू झाली आणि त्यानंतर पीएम किसानच्या धर्तीवर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सुद्धा नमो शेतकरीचे 2,000 रुपये असे 6,000 रुपये मिळू लागलेले आहे. नमो शेतकरी आणि पीएम किसान असे मिळून 12,000 रुपये मिळू लागले. मात्र पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो काही हप्ता आहे ते रेग्युलर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होते. मात्र जे नमोचा हप्ता आहे तो सातत्याने विलंब होतोय. सध्या जर आपण बघायला गेलं तर डिसेंबर 2025 ते मार्च 2026 या दरम्यान नमोचा 9वा हप्ता हा भेटायला लागला आहे आणि एप्रिल ते जुलै या दरम्यान 2026चा 10वा हप्ता, दोन्ही हप्ते पेंडिंग आहेत. आणि आता परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की तिसरा सुद्धा ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरच्या दरम्यान तिसरा सुद्धा हप्ता पेंडिंग ठेवत आहे, अशी परिस्थिती आहे. मात्र याच्यामध्ये एक अपडेट आता सध्या आलेली आहे नमो शेतकरीच्या संदर्भातली, ती आपण जाणून घेऊयात. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता राज्याच्या कृषी विभागाच्या वतीने नमोच्या साठीचा जो प्रस्ताव आहे तो राज्याच्या अर्थतज्ञाकडे म्हणजेच की अर्थ खात्याकडे पाठवण्यात आलेला आहे. मात्र सध्या कर्जमाफीची प्रक्रिया चालू आहे. दुसरीकडे मध्येच बातमी आली होती की नमोचे हप्ते बंद करून टाकायची सुरुवात झालेली आहे. ज्यामध्ये 56 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा लाभ देतो त्यांना नमोचे हप्ते देणार नाही. त्यानंतर सहकार मंत्र्यांनी परत सांगितले की त्यांना परत पण देणार, यांना पण देणार, त्यांना पण देणार. दोन्ही हप्ते ऑलरेडी पेंडिंग आहेत. त्यामुळे सरकार आता फार वेळ न दळवता दोन्ही हप्ते एकाच वेळेस खात्यामध्ये टाकावे आणि ऑगस्ट ते पुढचे जे काही आहे ते रुटीन आपलं व्यवस्थित चालू ठेवावं, सुरळीत ठेवावं. सध्या राज्यावर 11 लाख कोटीचा कर्जाचा डोंगर जमा झालेला आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे आपण 1 लाख कोटी रुपये व्याजापायी भरतो आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या स्फोटाला चिमटा काढणे चाललेला आहे. उद्योगपती, कॉन्ट्रॅक्टर 90,000, 1-1 लाख कोटी, 1.25 लाख कोटीचे ठेके सरास सुरू आहे आणि त्यातच 5-6% कमिशन घेणे पण सुद्धा सुरू झालेले आहे. पण यांना काटकसर मात्र शेतकऱ्यांच्या बाबतीत दिसते. मग नमोचा हप्ता कट करणे असो, त्यांचा विलंब करणे असो, 1 रुपयात विमा असो, त्यांचे ट्रिगर काढणे असो, या सगळ्या गोष्टी यांच्या होत असतात. मात्र आपण आवाज उठवला की सरकार ऐकत त्यांच्यामुळे सरकारने आता 6,000 रुपये एकाच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकावेत, अशी आता सगळीकडे प्रतिक्रिया उमटत आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो, लक्ष देऊन ही बाब ऐकावी की शेतकऱ्यांना आता 2,000 रुपये नाही त्याच्याऐवजी 4,000 रुपये मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. कारण की आता त्यांची बातमी या पत्रातून समोर आलेली आहे. सूत्राकडून मिळालेल्या बातमीनुसार ही बातमी समोर आलेली आहे. आता ही बातमी जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.